नमस्कार, मोठी बातमी पाहूयात. शेकापच्या कालच्या बैठकीत नेमकं काय झालं? डॉक्टर अनिकेत देशमुखांची जुबानी पहा सविस्तर. मी जे काही करेल ते पक्षासोबतच आणि पक्षाच्या हिताचेच काम करणार. आपला पक्ष एकच आहे, आमदारही आपलेच आहेत. आपला पक्ष एकच संघटन राहावा यासाठी धडपड सुरू आहे. नगर परिषद निवडणुकीत जी युती झाली व आपला पक्ष मागे गेला याची तुमच्यासह मलाही खंत आहे. म्हणूनच केवळ पक्षहितासाठी माझी तळमळ आहे. यात कोणताही दुसरा उद्देश नाही. आपला पक्ष केडर बेस आहे. पक्षातील ऐक्य अबाधित राहावे हीच भावना असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सर्वांना सोबत घेऊन लढूया. चुका सर्वांच्या होतात, तुमच्या माझ्याही असतील. पक्षाला पुन्हा पुनर्वैभव आणण्यासाठी नक्की आत्मचिंतन करून पुन्हा नव्याने जोमाने लढूया, असे शेकापचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगोल्यातील सुतगिरणी कार्यस्थळावर गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आत्मचिंतन बैठकीत सांगितले आहे. नेमके काय म्हणाले डॉक्टर अनिकेत देशमुख पाहूयात. राहिला ना बाबासाहेबांना मी आधी पण सांगितलं, त्यांचे जे काही 4-5 कार्यकर्ते आहेत ते अतिउत्साही आहेत, ते खूप आमचेही मित्र आहेत. पण ते असे जे मित्र आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्हीही पक्षाचं काम करत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा मिटिंगला येणं गरजेचं आहे. कारण का चिटणीस मंडळाचा सदस्य जर मिटिंग लावत असेल तर तुम्ही येणं क्रमप्राप्त आहे. साहेब बघा, आता पक्षामध्ये एकच चर्चा आहे तुमच्याच कार्यकर्ते की अनिकेत दादा सुट्टी दिवशी येतात आणि सांगोल्यात राजकारण. ती माझे कार्यकर्ते मी म्हणतच नाही, पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतात. सुट्टी दिवशी येणं हा प्रकार नसतो. मी 24 तास प्रत्येकाचं सार्वजनिक कामासाठी मी 24 तास आहे, आजही सांगतो. आता योगायोगानं उद्या आचारसंहिता लागले तर आता उद्या आज सुट्टी आहे, उद्या आचारसंहिता ऑफिस सुरू झालं आणि आचारसंहिता लागल्यावर बैठक कधी घ्यायची? तर फक्त आचारसंहिता लागेल नजीकच्या काळात, जसं नगरपालिकेला झालं तसं होऊ नये, बैठक कार्यकर्त्यांची व्हावी ह्या अनुषंगानं बैठकीतला नाही. मी सोमवारी असतो, मंगळवारी असतो, बुधवारी असतो. मी 7 दिवस म्हणजे पूर्ण रविवार सकट मी सगळ्या दिवशी कधीही असतो. आता उद्या मीटिंग आहे, उद्या सुतगिरणीचीच मीटिंग आहे, मी आहे. आता उद्या काय सुट्टी आहे का? हां, उद्या माझ्या शाळेची मीटिंग आहे, उद्या काय सुट्टी आहे का? तर अशा पद्धतीचं काहीतरी बावळट सातत्याने माझ्यावर चिखल करा. बघा, त्यांनी करतात म्हणजे मी समजतो की माझ्याबद्दल चर्चा करतात. ठीक आहे, ती त्यांच्या आयुष्यात एवढा वेळ आहे की माझ्याबद्दल चर्चा करायला चांगला आहे. ते माझे हितचिंतकच आहेत, करत राहो. माझा जप लोक देवाचा जप करतात, ते माझा जप करत राहतील. काल तुम्ही म्हणालात कॉलला प्रतिसाद नाही, आज बाबासाहेबांचं तुमचं बोलणं झालं? प्रतिसाद त्यांनी दिला नाही. म्हणजे प्रत्यक्षातच मी जसं तुम्ही लोक अपॉइंटमेंट घेता तसं मी त्या PA ला सांगितलं की बाबा मी घरी आलो आहे म्हणून सांगा, मला बोलायचं आहे. तर ह्याच्यातून त्यांनी त्यांचे 2-3 संपून मग मला वेळ दिले. मग आम्ही बोललो आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये ते म्हणले मी विचार करून सांगतो. विचार करतील आणि मग पक्षासंदर्भात आज मी पक्षाचा चिटणीस मंडळाचा सदस्य आहे. असं काय मी पक्षवाढीसाठी विचार, मला काय आता संविधानिक पद नाही, मी नाही हां झालेला आहे. पण मी जर पक्षाचा पदाधिकारी पक्षवाढीसाठी विचार नाही करणार तर कोण BJP वाले करणार का सेनेवाले करणार का आबा गट करणार? नाही ना. मग पक्षाची मिटिंग व्हावी हे वारंवार ज्येष्ठांनी पण मला सांगितलं, आम्ही वारंवार त्यांना सांगितलं, पण ते होताना दिसलं नाही. म्हणून मला हे करावं लागलं. हे बाकी काही नाही, पक्षवाढीसाठी आणि पक्ष भविष्यातल्या निवडणुकीमध्ये ताकदीनं लढण्यासाठीच ही बैठक आहे. शेवटचा प्रश्न, येणाऱ्या निवडणुकीत राम लक्ष्मणाची जोडी दिसणार का? आता राम लक्ष्मण हे पक्षात राहतील म्हणजे एकच ते धर्म वाचवण्यासाठी जे लढाई असेल तर निश्चित एक राहतील. आजच्या बैठकीला बाईसाहेब येणार होते, हे नक्की काय? हो, बाईसाहेब येणार होते. मी त्याचाही खुलासा केला. तिथेही राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. बाईंनी मला स्वतः त्यांच्या तोंडातून स्वतः सांगितलं होतं की मी येऊन बसणार आहे. हे मला, आणि ह्याच्यातलं एक जरी खोटं असेल तर मी राजकारण सोडून देतो, एवढं मी तुम्हाला शपथ देऊन सांगतो की जबाबदारीने सांगतो ह्या सगळ्या गोष्टी, की ह्याच्यातली एकही गोष्ट खोटी नाही. बाईंना झालेली नगर परिषदेमधली युती आवडली नाही. त्यावेळेस त्यांनीही त्यांचा निकाल ऑलरेडी सांगितलं होतं, त्यांनाही राजकारणाचा अनुभव आहे. हे निकाल ऐकून आम्हालाही जरा वाटलं की बाईंना मी त्यावेळेस पण म्हणलं की हे म्हणजे आमची चर्चा होता ना, ते व्हायला नाही पाहिजे होतं. ही बाईंची रास्त अपेक्षा होती की अशा पद्धतीने आहे. बाईंना निवडणुकीचा निकाल केल्यानंतर बाईंनी म्हणले की हे अपेक्षितच होतं.
होतं. आजही म्हणल्या होत्या की मी पक्षासाठी निश्चित मी आहे. बाई म्हणलं की मी बोलणार नाही, पण मी येऊन बसते. मी म्हणलं बसा, लोकांना एक आधार राहतो तुमच्या असण्याचा, तुमच्या सहवासाचा. आणि मी खूप ह्याच्याने सांगतो की ह्याच्यामध्ये वारंवार जी लोक आहेत ती बाईंनाही थोडंसं दिशाभूल करून आमच्या घरामध्ये वेगळ्या पद्धतीचं, पक्ष हा वेगळा, मी कार्यकर्ते आहेत, तेही कार्यकर्ते आहेत. आज आमदारकीचं तिकीट त्यांना मिळालेलं आहे, भविष्यात दुसऱ्याला कोणाला मिळेल, पण घर वेगळ्या बाजूला आणि राजकारण वेगळ्या बाजूला ठेवावं ही मी सगळ्याच कार्यकर्त्यांना विनंती करतो. असं जर आबांनी केलं असतं तर आज तालुक्यातलं एकही घर वाचलं नसतं. प्रत्येक घरातल्या सगळ्या बाबींना आबासाहेबांनी घरातलं म्हणून सांभाळलं. तर अशा कार्यकर्त्यांनी मी विनंती करतो, अशा कार्यकर्त्यांनी आमच्या घरामध्ये विघ्न आणण्यासाठी प्रयत्न करू नये. सगळे आम्ही एक आहोत आणि ताकदीनं भविष्यामध्ये एक राहण्यासाठी आम्ही घर म्हणून प्रयत्न करू राहील. विचारधारा जर पक्षाची वेगळी ठेवण्यासाठी कोणाचा प्रयत्न असेल तर निश्चित मी तिथं पक्षाच्या बाजूला, पक्षाच्या वेळेस पक्ष, घराच्या वेळेस घर, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पक्ष चांगला राहावा यासाठी मी निश्चित प्रयत्न करत राहील आणि घर पण नीट राहावं यासाठी मी घराची बाजू ही नीट ठेवण्यासाठी प्रयत्न करेन.